नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या काही 2-3 दिवसापासून जी ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केलेली होती राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी, ती चालत नव्हती. तिचं सर्व्हर प्रॉब्लेम येत होता. परंतु त्या वेबसाईटमध्ये आता राज्य सरकारने खूप काही बदल केलेले आहेत. पहिले अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं होतं, परंतु आता तो ऑप्शन वगळण्यात आलेला आहे. आता तुम्हाला त्या जागेवर फक्त व्हॅलिड आधार याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने जी ही वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला यायची. हिची जी लिंक आहे ऑफिशियल, ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, सो तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकतात. त्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा राहील आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा राहील, तुमचं जरी ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर. आणि जरी रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही इथं बघा खाली कॉर्नरला क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं अकाउंट तुम्ही, जसं आपण इंस्टाग्राम फेसबुकचं अकाउंट क्रिएट करतो तशा पद्धतीने अकाउंट क्रिएट करून घ्या. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो असेल तो तुम्ही इथं टाकून आणि त्यानंतर कॅप्चा सबमिट करून लॉग इन करू शकता. मित्रांनो बघा, आता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक विंडो आलेली असेल. या विंडोमध्ये तुम्हाला आता ज्याचं तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे त्याचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. नंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा आहे. आता बघा, मी आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकलेला आहे. त्यानंतर व्हॅलिड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिड आधार या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा फॉर्म उघडेल. यात तुम्हाला आता थोडं जी आपण नारी शक्ती ॲपवर भरत होतो त्याहून इथं थोडा आता चेंजेस आहेत. इथं तुम्हाला जे नाव आहे ते आधार कार्डनुसार टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. जशी तुमची आधार कार्डवर स्पेलिंग असेल त्याच पद्धतीने तुम्हाला हे नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं जे कॉलम आहे खाली, इथं हजबंड किंवा फादर याचं नाव तुम्हाला लावायचं आहे. जी की अविवाहित असतील तर त्यांनी फादर नाव इथं टाका आणि लग्न झाले असेल तर तुम्ही तुमच्या पतीचं नाव इथं टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला इथं खाली मॅरिटल स्टेटस हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आणि खाली बघा आर यू बॉर्न इन महाराष्ट्र या ऑप्शनवर तुम्हाला येस किंवा नो, तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर येस करा, नाही झाला असेल तर नो करा. आता मी ही सगळी डिटेल्स भरून घेतो. आता बघा, त्यानंतर मी वरची डिटेल्स भरल्यानंतर इथं आता ॲड्रेसची जी डिटेल्स आहे ती तुम्हाला फिलअप करावी लागेल. इथं तुमचा ॲप्लिकेशन फुल ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये असाल तर कुठली म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते सिलेक्ट करायचं आहे. कॉन्स्टिट्युएन्सी तुमची, जे तुमचं मतदारसंघ असेल ते सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन असेल की आर यू बेनिफिशियल फॉर आणि फायनान्शियल स्कीम, जी की नारी शक्ती ॲपमध्येही होतं की तुम्ही दुसरी कुठल्या आर्थिक योजनेमधून लाभ घेत असाल तर येस किंवा नो तुम्ही इथं करू शकतात. आता इथं बघा, तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करायला सांगितलं आहे, परंतु तुम्ही जरी ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये असाल तर तुम्ही इथं नोट ॲप्लिकेबल करू शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमचं विधानसभा म्हणजे सिलेक्ट कॉन्स्टिट्युएन्सी सिलेक्ट करायची. ज्या मतदारसंघमध्ये तुम्ही येत असाल ते मतदारसंघ तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता सर्वात खाली तुमची बँक डिटेल्स भरायची. यात तुम्हाला जे बँकचं तुम्ही डॉक्युमेंट देणार आहे किंवा अकाउंट नंबर देणार आहेत त्याचं नाव, त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, त्यानंतर बँक अकाउंट नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड द्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर खाली तुम्ही ही बँक जी त्याच्यात तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असेल तर तुम्ही एस करू शकतात. जरी लिंक असेल तरच त्याच बँक अकाउंट तुम्ही इथं द्या, कारण काही अडचण येणार नाही. म्हणून जे बँकला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तेच बँकचा अकाउंट नंबर तुम्ही इथं द्या होत असेल तर. त्यानंतर खाली बघा, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेलं आहे. डॉक्युमेंट तुमचं आधार कार्डचं इथं फ्रंट, त्यानंतर आधार कार्डची बॅक साईड. मी आता डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो. त्यानंतर ते रेशन कार्डचं जे कॉलममध्ये तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचे. याच्यात तुमचं जरी लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट हे असेल तर तेही तुम्ही, आणि वोटर ID कार्ड तेही तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे येलो रेशन कार्ड किंवा ऑरेंज रेशन कार्ड असेल तर इथं येस म्हणा. त्यानंतर इथं तुम्हाला येस म्हटल्यानंतर डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन येईल. इथं रेशन कार्ड फ्रंट बाजू येईल, त्यानंतर रेशन कार्ड बॅक साईड बाजू येईल. त्यानंतर इथं ॲप्लिकेशनचा फोटो खालच्या बाजूला तुम्हाला अपलोड करायचा आहे. इथं ॲप्लिकेशनचा फोटो तुम्हाला
अपलोड करायचं आहे. आता बघा इथं एक नवीन ॲड झालं आहे, ते म्हणजे ॲप्लिकेशन हमीपत्र जे असेल ते तुम्ही व्यवस्थितरित्या इथं क्रॉप करून अपलोड करू शकतात. त्यानंतर या टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत. आता टर्म अँड कंडिशन मी ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि डॉक्युमेंटही स्वीकारा या बटनावर क्लिक करून मी आता सबमिट या बटनावर क्लिक केलेलं आहे. आता बघा यशस्वीरित्या माझा फॉर्म आता सबमिट झालेला आहे. आता तुम्ही इथं ॲप्लिकेशन मेड अर्लियर या इथं येऊन तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ऑनलाईन वेबसाईट थ्रू अप्लाय करू शकतात. जास्तीत जास्त हा व्हिडिओ महिलांपर्यंत पोहोचवा, ज्या महिला अजून या योजनेपासून वंचित आहेत. तर साईट काही दिवसापासून चालत नव्हती, तर साईट आत्ता चालू झालेली आहे. तर लवकरात लवकर जेवढे लवकर होतील तेवढे तुम्ही अर्ज करून द्या, कारण 17 तारखेला याचा जो हप्ता आहे तो येणार आहे. इन्स्टॉलमेंट 2 महिन्याचे 14 तारखेपर्यंत ज्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना 17 तारखेचे इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय महाराष्ट्र.